स्वाधार योजना 2025-26 रिन्यूअल फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेले आहे। परंतु भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म रिन्यूमध्ये अडचणी येत आहे। एक्झिस्टिंगचे जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक होत नाही आहे आणि भरपूर सारे असा जो डाटा आहे हा सुद्धा एडिट करता येत नाही आहे। तर या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर फॉर्म रिन्यूअलचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघून बाकीचा जो फॉर्म असेल तो तुम्हाला त्या प्रोसेसनी भरावा लागेल। फक्त यामध्ये जे तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे तो प्रॉब्लेम आपण सॉल्व कसे करायचे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघा आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करा आणि त्यानंतरच तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करा। तर सर्वप्रथम तुम्हाला यावं लागेल साईटवर। तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे। तर सर्वप्रथम तुम्ही साईटवर या। साईटवर आल्यानंतर तुमच्याकडे आयडी आहे, पासवर्ड आहे, तर आयडी टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार, यामध्ये प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक करा। तर बघू शकता लास्ट इयरला ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेला असेल तेव्हा विद्यार्थ्यांनी न्यूमधून फॉर्म भरलेला असेल आणि यामध्ये स्वाधार। तर बघू शकता इथे एक्झिस्टिंगचं जे ऑप्शन आहे इथे विद्यार्थी क्लिक करू शकत नाही आहे, बघा ते लॉक आहे कारण की यामध्ये लास्ट इयरचा फॉर्म भरला आहे त्यामुळे। तर इथे क्लिक करण्यासाठी विद्यार्थ्याला काय करायचं तर बघू शकता यामध्ये तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला जे करंट एज्युकेशन आहे म्हणजे करंट क्वालिफिकेशन आहे आणि पास्ट क्वालिफिकेशन आहे हे तुम्हाला संपूर्ण डिलीट करायचं आहे। तर तुम्ही सर्वात अगोदर करंट क्वालिफिकेशनला एंटर करून त्यामध्ये दिलेली संपूर्ण जेही तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर जेही असेल तुमचं ते संपूर्ण डाटा डिलीट करा, म्हणजे पूर्ण डाटा डिलीट करा। आणि त्यानंतर तो डाटा जर डिलीट होत नसेल तर तुम्हाला अगोदर पास्ट एज्युकेशनमध्ये जेही तुम्ही 10वी आणि 12वी ॲड केलेली असेल हा सुद्धा डाटा तुम्हाला अगोदर डिलीट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता हा जो पार्ट आहे हा सध्या ब्लर केलेला आहे कारण की हा आपण दाखवू शकत नाही। यामध्ये करंट एज्युकेशनमध्ये म्हणजे करंट क्वालिफिकेशनमध्ये संपूर्ण माहिती ॲड केलेली आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्वात खाली इथे डिलीटचं ऑप्शन दिलेलं आहे, तर इथून तुम्हाला हा डाटा डिलीट करायचा आहे। समजा हा जर डाटा डिलीट झाला नाही, तुमचा डिलीट होत नसेल तर तुम्ही पास्ट क्वालिफिकेशन जेही तुमचं 10वी 12वी ॲड केलेला आहे तो सुद्धा डाटा तुम्हाला डिलीट करायचा। बघू शकता करंट एज्युकेशन डिलीट केल्यानंतर पूर्ण डाटा डिलीट झालेला आहे, यामध्ये एकही इन्फॉर्मेशन नाही आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा जो डाटा आहे हा पहिले क्लीन करून घ्यायचा आहे। पास्ट एज्युकेशनमधला डाटा क्लीन करून घ्यायचा आहे, 10वी सुद्धा डिलीट करा, 12वी सुद्धा डिलीट करा। जेव्हा तुम्ही करंट आणि पास्ट हे दोन्ही डाटा डिलीट करून घेसाल फक्त एकदा हे चेक करा, स्टार्टिंगला जर करंट क्वालिफिकेशन डिलीट होत नसेल तर तिथे तुम्हाला एरर देईल की पहिले तुम्ही पास्ट एज्युकेशन डिलीट करा या प्रकारे। तर पास्ट एज्युकेशन आणि करंट एज्युकेशन दोन्ही डाटा डिलीट करा। त्यानंतर जर तुम्ही मेन पेजला आले म्हणजे 1 नंबर पेजला तर बघू शकता एक्झिस्टिंगचं जे ऑप्शन आहे इथे आता क्लिक होणार कारण की इथे ऑप्शन व्हिजिबल करून दिलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही आता भरू शकता तुमचा फॉर्म। तर फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा या संदर्भात आपण कालच व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तो व्हिडिओ बघा। त्या प्रकारे एकूण एक जी स्टेप आहे ती फॉलो करा, त्या प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरा, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि तो फॉर्म तुमच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा, म्हणजे जिथे तुमचं कॉलेज आहे त्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा। आणि यामध्ये कोणाला कुठेही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि स्वाधार योजना 2025-26 रिन्युअलबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती, याबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। अजूनसुद्धा कोणाला काही अडचणी असेल तुम्ही कमेंट्स करा, तुम्हाला सुद्धा या प्रकारे सोल्युशन दिल्या जाणार। तर स्वाधार योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।